ब्रॉट टू यू बाय विगार्ड। गडचिरोली चिमूर लोकसभा निर्वाचन क्षेत्रात जवळपास 10 उमेदवार जे आहेत ते रिंगणात होते आणि काट्याची टक्कर म्हणजे भाजप आणि काँग्रेसमध्येच दिसली। आपल्यासोबत महायुतीचे उमेदवार व खासदार अशोक नेते आहेत। अनेक सर्वेनुसार भाजप पक्ष किंवा महायुती जे आहे ते आघाडीवर दिसत आहे। सर नेमकं काय म्हणाल, एक्झिट पोलवर तुम्ही आघाडीवर आहात का? हे खरं आहे की सर्व चॅनेलचे जे एक्झिट पोल आहे त्यामध्ये गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्रातून मी आघाडीवर आहे असं दाखवत आहे आणि हे खरं आहे, कारण देशामध्ये या देशाचे लोकप्रिय पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी यांनी 10 वर्ष काम केलं आणि 10 वर्षामध्ये त्यांनी अनेक विकासाच्या योजना अंमलात आणल्या आणि विकासाच्या योजना अंमलातच आणल्या नाही तर गोरगरीब सामान्य लोकांपर्यंत त्या पोहोचवल्या। शिवाय मला सुद्धा जनतेच्या आशीर्वादाने कृपेने मला लोकसभेत काम करण्याची संधी मिळाली। विशेष म्हणजे या देशाचे लाडके प्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली आणि मला जी संधी मिळाली त्या संधीचं मी सोनं केलं। भाइयों बहनों, उनके राज में पावर रहे अनस्टेबल और हम रखे सब स्मूथ और स्टेबल। हमारा नेता कैसा हो जो स्टेबल पावर दे वैसा हो। अब की बार वी गार्ड एसी स्टेबलाइजर का चमत्कार। लोकसभा क्षेत्रात अनेक विकासाचे कामं मी केले, ज्यामध्ये वडसा गडचिरोली हा रेल्वे मार्ग असेल, नागभीड नागपूर हा रेल्वे मार्ग असेल, गडचिरोली वाय धानोरा भानुप्रतापपूर छत्तीसगड हा रेल्वे मार्ग असेल। हे 3 रेल्वे मार्ग मी मंजूर करून घेतले आणि मंजूरच करून घेतले नाही तर 2 मार्गाचे वडसा गडचिरोली नागभीड नागपूर या रेल्वे मार्गाचे काम मोठ्या गतीने सुरू आहे, वेगाने सुरू आहे, होणार आहे। असे एक ना अनेक महत्त्वाचे प्रश्न ज्याच्यामुळे या लोकसभा क्षेत्राला गलाटणी मिळेल विकासाला, हे काम मी केलेलं आहे आणि म्हणूनच या निवडणुकीत मला याचा फायदा होणार आहे। शिवाय युतीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी, नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी माझ्यासाठी काम केलेलं आहे आणि म्हणून या निवडणुकीत जे चॅनलवाले आघाडी दाखवत आहे हे खरं आहे। हे तिसऱ्यांदा मी, कारण की 6 विधानसभेत मला लीड मिळणार आहे माझ्या लोकसभा क्षेत्रातील, त्यामुळे निश्चितच मला माझा विजय मोठ्या फरकाने होईल यात माझ्या मनात तीळमात्र शंका नाही है। उनका बैकअप सिर्फ कल तक और हमारा चांद तक। हमारा नेता कैसा हो जो नॉन स्टॉप बैकअप दे वैसा हो। अब की बार वी गॉट इन्वर्टर बैटरी का चमत्कार। सर, विजय वडेट्टीवार यांनी आज नागपूर इथे प्रतिक्रिया दिली की चंद्रपूर लोकसभा असो की गडचिरोली लोकसभा असो 1 लाख जास्त मतांनी काँग्रेस पक्ष विजयी होईल, तर यावर काय म्हणतात? असं आहे, हे काँग्रेसच्या नेत्यांनी म्हटलेलं आहे, हे भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी म्हटलेलं नाही। ज्या ठिकाणी येत नाही त्या ठिकाणी त्यांचा बिगुल बोवा सुरू आहे आणि समोर करण्याची काही लोकांची आदत आहे। आता 4 तारखेला जो निकाल येणार आहे त्यामध्ये कळेलच कोण बाजी मारेल, त्यामुळे हे वडेट्टीवारचं म्हणणं आहे। पण माझं म्हणणं आहे, मी 101% मी 1 लाखाच्या वर मताने मी निवडेल, ते मात्र मी तुम्हाला सांगू इच्छितो। आपण बघू शकतो की प्रतिक्रिया देताना अशोक नेते म्हणत होते 1 लाख मतांनी यांचा विजय निश्चित आहे। 4 तारखेला येणारा कौलच सांगेल की गडचिरोली चिमूर लोकसभा निर्वाचन क्षेत्रात कोणता पक्ष यावेळी इथे सत्ता काबीज करणार। कॅमेरामॅन जीवन कुमार सोबत मेमडी इरफान, TV9 गडचिरोली। ब्रॉट टू यू बाय विगार्ड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी।
काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.